नमस्कार मंडळी, मी स्मिता. अहो गेला महिना दीड महिना मी तब्येतीने त्रस्त आहे, त्यामुळे व्हिडिओला उशीर झाला बरं का. पण हम्पी बदामीनंतर आम्ही विजापूरला गेलो. विजापूर मला वाटलं होतं गोल घुमट वगैरे असं, परंतु आपली मंदिरं वगैरे पण इतकी छान आहेत की आम्ही फक्त तिथं 1.5 दिवस ठेवला होता. त्या 1.5 दिवसात आम्ही बरंच काही बघितलं. खरंच खूप आनंददायी होतं. बघा आणि सांगा हो मला कसं वाटलं ते. हे विजापूरचं नरसिंह टेम्पल बरं का, अंडरग्राऊंड आहे म्हणे नरसिंह देवळासाठी. हा इब्राहिम रोजा आहे. याला ब्लॅक ताज असं म्हणतात कारण ताजमहालशी त्याचं साम्य आहे बरं का. 1626 सालात झाला आहे बांधून. ही आहे ती मुलुक मैदान तोफ बरं का. बुरुज आहे हा बरं का. वरती 2 तोफा आहेत. मंदिर आहे इथे विजापूरचं बरं का. मोठंच्या मोठं आहे आणि इथे जत्रा 10 दिवसाची भरते म्हणून. वार्षिक जत्रा असते ती खूप मोठी असते बरं का. या एंट्रन्सकडं गाय पण आहे. कमान बर का. छान आहेत एकदम उंच उंच मस्त दगडी कमानी. पण हा कशासाठी बनवलेत काय कळायला मार्ग नाही. बघूया. आहे सुंदर. ही जामा मशीद आहे बरं का. इतकं सुंदर आणि ऐसपैस बांधकाम आहे. दगडी फार छान दिसत आहे. परंतु इथे लोक जमतात ते फक्त ईदसाठी, एरवी नाही. नुसतं बघायला आहे एरवी. जामा मशिदीचा आतला भाग बरं का. तिकडून एक गेट आहे वाटतं. आणि हे आम्ही आत आलो चौकशी करून आम्ही जामा मस्जिदला आलो. बरोबर का. आम्ही आता हा परिसर खूप छान आहे. भरपूर झाडी आहे आणि आतमध्ये उंच मूर्ती आहे. हे असं झाडाखाली एक हे बनवलेलं आहे शिल्प बरं का. मूर्तीचं पहिलं दर्शन आता जाऊन खूप छानच आहे. खूपच छान मूर्ती आहे. प्रसन्न वाटतं बघितल्यावर.
फारच छान मूर्ती आहे. 86 फूट उंच आहे. फारच छान आहे. शेजारी असलेली लगतचीच अगदी बाग खूप मस्त आहे. तिथं श्रीरामाची मूर्ती आहे ही, बरं का. हे असं कोयनेल कापून केलेल्या आकृत्या आहेत, छान आहेत. आणि हे लाईट आहे, हे संध्याकाळच्या वेळी त्या मूर्तीवर पडत असणार. काय सुंदर दिसत असेल. आत्ताच ती मूर्ती खूप छान दिसते. आणि इथे पहा, मोठाच्या मोठा नंदी पण आहे शंकराच्या समोर. हा नंदी पण खूप मोठ्या साईजचा आहे, बरं का. छान आहे. आणि इथे हनुमानाची मूर्ती आहे. मूर्तीच्या पलीकडे आणखी एक बाग आहे, बरं का. लगत एक बाग आहे आणि ही समोर एक बाग आहे. इथं हे छान झाडाचं असं डिझाईन केलं आहे. आणि हे पहा, एंट्रन्सला हे छान केलं आहे. आणि असं वेलींसाठी कमानसारखी केलेली आहे. त्याच्यातनं आत गेलं की देवीची मूर्ती आहे, बरं का. आणि एकीकडे मुलांसाठी असं जिराफ आहेत, जिराफाच्या मूर्ती केलेल्या आहेत. छानच आहे बाग. पलीकडे पण असं झाडांना आकार विकार दिलेले आहेत. खूप सुंदर बाग आहे. लगतच्या बागेत मुलांसाठी छान छान खेळणी आहेत, बरं का. दिसत आहेत का आता ह्याच्यात? हे पहा. आणि सगळी खेळणी छान छान आहेत. खूप छान खेळ आहेत, चांगले असं, बरं का. याच्यावरनं पाणी येत होतं, सध्या बंद आहे. आणि ज्यांनी हे बनवलं आहे त्यांच्या आईचा फोटो आहे तिथे. तर रात्री त्याच्यात लाईट लागल्यावर छान दिसतं, बरं का. अगं बाई, लहान मुलांसाठी ट्रेन पण आहे पलीकडे. गोलघुमट लहानपणी पाहिला होता. आता काय आतमध्ये चढून एवढं त्याची इको पण येत नाही, त्यामुळं नाही जाणार. फक्त फोटो काढत होती. आले हेल्दी खाणं, बरं का. असं चाललंय मस्त बसमध्ये. काही घाण करायची नाही, काही नाही. हेल्दी खाणं. बाजारात इतकी मस्त ताजी ताजी भाजी मिळते. मला तिथे अक्षरशः शूटिंग करावंसं वाटत होतं, पण खूपच धावधाव होत होती ना माझी. गाजरं, काकड्या, बोरं असं मी मस्त एन्जॉय केलं आम्ही. कुडाळ संगमला अशा शेअर रिक्षातनंच आलो, बरं का. आम्हाला वाटलं संगम म्हणजे डायरेक्ट संगमावर, नाही. इथं जत्राच भरलेली आहे, भरपूर ठिकाणं. खूप मजा आहे, बरं का. पिकनिक स्पॉटच दिसतो चांगला, जबरदस्त. संगमावरचं हे मंदिर आहे, बरं का. इथं थोडी बाग आहे आणि तिकडं जाऊन बघायचं काय आहे ते. असं चांगलं ऐसपैस मंदिर आहे, बरं का. खूपच ऐसपैस मंदिर आहे. आणि पलीकडं नदी. घटप्रभा आणि कृष्णा नदीचा संगम बघायला असं ह्या पायऱ्या चढून उंचावरती जायचं. तिथून छान दिसतो तो. शिवाय बोटिंग पण आहे, बरं. असं उंचावरनं संगम पाहायची काय मजा औरच. मस्त वाटतंय पाण्याकडे पाहताना. वा वा,
बसवेश्वरांची समाधी आहे. समाधीसाठी इतके जिने चढून उतरून जायचं आणि पुन्हा चढून यायचे. मी इथूनच नमस्कार करते. हे पहा, मंदिर पाण्यात आहे बरं का. आणि ती समाधी पण उशीर होईल आपल्याला. हे हो, बघ, हो. चल रे. कृष्णेच्या पाण्यात पाय घालून वर बघ. एन्जॉय करतोय बरं का. 20 रुपयाच्या 5 चकल्या आहेत. कोणत्याही घ्या. छान आहे, मजेशीर जरा चेंज.